नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका कंदमुळाची भाजी बनवायची आहे. हे आहे कंदमूळ. याला काटेकणक किंवा कणगी असंही म्हटलं जातं. हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला कोकणामध्ये सगळीकडे बाजारात विकायला दिसतात. आणि आज आपण या कंदमुळाची भाजी कशी करायची ती बघूया. त्याला माती असते, कारण का हे जमिनीत असतात, त्यामुळे ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. आणि हे कुकरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे तुकडे करून घातलेले आहेत. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि ह्याचं आपण कुकरमध्ये त्याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. पूर्वीपासून जी पद्धत होती ती अशीच होती की याच्यामध्ये मीठ टाकून हे उकडलं जायचं आणि हे कंदमुळं अशीच खाल्ली जात होती. पण आपण एक नवीन प्रकार बघू की याची भाजी कशी करता येते. ते सुरी हे करून आपण बघायचं की शिजलेली आहेत का कंदमुळं ती. आणि जर शिजली नसतील तर पुन्हा एखादी शिटी काढायची. शक्यतो 1 किंवा 2 शिटींमध्ये ती शिजली जातात. आता त्याची सगळी साल काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये भरपूर पौष्टिक गुण असतात, त्यामुळे ही अगदी आवर्जून खाल्ली पाहिजेत. तुम्ही ती उकडून मीठ घालून खाल्ली तरी चालतील किंवा तुम्ही ती भाजी करून तशीही खाऊ शकता. आता ह्या सगळ्या तुकड्यांचे सगळे साल काढून घ्यायची आहे आणि याच्यावरती वरती थोडेसे असे धागे धागे असे असतात, ते मी सुरीने काढून टाकत आहे. कारण का ते सालाबरोबर येत नाहीत, त्यामुळे ते आतमध्ये राहतात, म्हणून ते सुरीने मी ते काढून घेत आहे. अशा तऱ्हेने आपल्याला ते सगळ्याच तुकड्यांचे साल काढून घ्यायची आहेत. हे अगदी बटाट्यासारखे दिसतात, पण सुरुवातीला ज्यावेळी आपण ते स्वच्छ धुवून ज्यावेळी त्याचे तुकडे करतो त्यावेळी त्याला थोडासा बुळबुळीतपणा असतो, पण ज्यावेळी ते उकडले जातात त्यावेळी तो जाणवत नाही. अगदी बटाटाच असा वाटतो. आता ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ह्या सगळ्याचे हे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ह्याला लागणारं साहित्य: कांदा, मिरची, मीठ, हळद, कोथिंबीर, ओले खोबरे, तेल. आता एका पॅन तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. एक 4 ते 5 चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा अगदी हिंग घालायचा आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी. कांदा थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी 3 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत. मिरची आणि कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता ज्या आपण फोडी करून ठेवलेल्या होत्या कणकेच्या,
म्हणजे कणगी आहे, त्याला कणक म्हणतात किंवा कणगी म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत त्याला. तर ती आपल्याला घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याला जास्त वेळ ह्या भाजीला लागत नाही, कारण का आपण आधी ते शिजवून घेतलेलं होतं. फक्त नंतर आपल्याला ही फोडणी करायची असते. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण ते शिजवताना पण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हे सगळं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता ओलं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशा रीतीने ही आपली काटे कणकाची किंवा कणगीची भाजी तयार झालेली आहे. अगदी ज्यांना बटाट्याची भाजी आवडते त्यांना ही भाजी नक्की आवडणार. पण जरी बटाट्याची भाजी आवडत नसेल तरी ही एक औषधी भाजी म्हणून नक्की करून खाल्ली पाहिजे. आणि एकदा भाजी ही नक्की करून बघा, अगदी आवडणारच ही भाजी तुम्हाला. आता त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढून घ्यायची. आणि ही अशी तयार झालेली आपली भाजी नक्की करून बघा. भरपूर औषधांनी युक्त असलेली अशी ही कंदमुळाची काटे कणकाची किंवा कणगीची भाजी तयार झालेली आहे. चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खा किंवा अगदी अशीचही तुम्हाला आवडू शकते ती भाजी. तर नक्की करून बघा. ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.